रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त ऐकण्यापुरती नाही तर मनात खोलवर उतरून विचार करायला भाग पाडणारी आहे. ही कथा आहे संत जिजाबाईंच्या अढळ श्रद्धेची आणि त्या सावळ्या विठ्ठलाच्या कृपेची. ही कथा आपल्याला दाखवते की संकट कितीही मोठी असली तरी मनात खरी भक्ती आणि विश्वास असेल तर देव स्वतः आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतो. एका साध्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, तिचं दुःख, तिची तळमळ आणि तिच्या भक्तीने प्रभावित होऊन विठ्ठलाने दिलेला प्रतिसाद, हे सगळं ऐकताना तुमच्या अंगावर शहारी उभे राहतील. आपण नेहमी विचार करतो की देव फक्त मंदिरात असतो, पण आजची ही कथा तुम्हाला दाखवेल की देव आपल्या भक्तांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक वेदनेत आणि प्रत्येक आशेत असतो. म्हणून माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेतून तुम्हाला केवळ भक्तीचं महत्त्व समजणार नाही तर आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची एक नवीन प्रेरणा मिळेल. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही भगवान विठ्ठलाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या भक्तिमय प्रवासाचा भाग जरूर बना. चला तर मग मन शांत करून आणि श्रद्धेने भरून आजच्या या सुंदर कथेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेलं एक छोटंसं पण अतिशय सुंदर गाव देहू. याच देहू गावात भक्तीचा एक असा मळा फुलत होता ज्याचा सुगंध आज शेकडो वर्षांनंतरही संपूर्ण जगात दरवळत आहे. पहाटेची वेळ असायची, सूर्योदयाला अजून अवकाश असायचा, सर्वत्र नीरव शांतता असायची, पक्ष्यांची किलबिल नुकतीच कुठेतरी सुरू झालेली असायची. अशा या शांत आणि पवित्र वातावरणात इंद्रायणीच्या पाण्याचा खळखळणारा आवाज संपूर्ण गावाला एक वेगळीच शांती देत असे. पण त्या खळखळणाऱ्या आवाजासोबतच देहू गावातील एका छोट्याशा झोपडीतून टाळांचा आणि अभंगांचा एक अतिशय मंजूळ, हृदयाला भिडणारा आवाज येऊ लागायचा. हा आवाज संपूर्ण गावाला जागे करायचा. तो आवाज असायचा साक्षात भक्तीचं चालतं बोलतं रूप असणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा. तुकाराम महाराज म्हणजे वैराग्याची मूर्ती. त्यांच्या मुखात सतत श्वासोच्छवासा गणिक रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हाच नामघोष असायचा. तुकाराम महाराजांना ना स्वतःच्या शरीराची शुद्ध असायची, ना आजूबाजूच्या जगाची, ना संसाराची. त्यांचे डोळे कायम मिटलेले असायचे आणि मन मात्र त्या पंढरपूरच्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी पूर्णपणे लीन झालेले असायचे. पण मंडळी, नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. जिथे तुकाराम महाराज परमार्थाच्या आणि भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होते, तिथेच त्यांच्या संसाराचा गाडा मात्र एकाची स्त्रीच्या खांद्यावर पूर्णपणे विसंबून होता. ती स्त्री म्हणजे त्यांची पत्नी जिजाबाई, ज्यांना देहू गावातले लोक अत्यंत प्रेमाने आणि आदराने जिजाई किंवा आवली असे म्हणायचे. जिजाबाई या काही सामान्य कुटुंबातून आलेल्या नव्हत्या. पुण्याचे एक अत्यंत श्रीमंत आणि प्रतिथयश सावकार आप्पाजी गुळवे यांच्या त्या लाडक्या कन्या होत्या. लहानपणापासून जिजाबाईंनी घरात फक्त आणि फक्त सुख, समृद्धी आणि श्रीमंतीच पाहिली होती. पायाला मातीही न लागू देता त्यांचे लाड झाले होते. जेव्हा त्यांचे लग्न देहूच्या तुकारामांशी झाले तेव्हा तुकाराम महाराजही खूप मोठे सावकार होते. घरात महाजनकी होती. 18-20 दारिद्र्य काय असतं हे जिजाबाईंना तेव्हा माहीतही नव्हतं. पण काळाचे चक्र फिरले. दुष्काळ पडला. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखुमाई आणि त्यांचा लाडका मुलगा संतू या दुष्काळात अन्ना वाचून तडफडून मरण पावले. महाराजांचे आई वडील गेले. या सर्व दुःखांमुळे तुकाराम महाराजांचे मन संसारातून पूर्णपणे उडाले. त्यांनी घरातली सर्व संपत्ती, लोकांच्या कर्जाची सर्व कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. जो तुकाराम कालपर्यंत गावचा मोठा सावकार होता, तो आज सर्व संग परित्याग करून भिकारी झाला होता. आता तुम्हीच विचार करा मंडळी, अशा परिस्थितीत जिजाबाईंवर काय प्रसंग ओढवला असेल. ज्या स्त्रीने आयुष्यभर फक्त श्रीमंती पाहिली, तिच्यावर आता आपल्या मुलांना 2 वेळेचे अन्न कसे द्यायचे हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. जिजाबाई या अत्यंत साध्या, भोळ्या पण अतिशय कडक स्वभावाच्या आणि स्पष्ट वक्त्या होत्या. त्यांच्या मनात कोणतीही कपट नीती नव्हती.
त्या जे काही बोलायच्या ते समोरच्याच्या थेट तोंडावर बोलायच्या. मनात एक आणि ओठांवर एक असा प्रकार त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्यासाठी त्यांचा प्रपंच, त्यांचा नवरा आणि त्यांची मुले हेच त्यांचे सर्वस्व होते. त्यांना ना परमार्थ समजत होता, ना त्यांना मोक्ष हवा होता. त्यांना फक्त आपल्या लेकरांच्या पोटात 2 घास जावेत एवढीच एक सामान्य आईची माफक अपेक्षा होती. पण तुकाराम महाराज घरात कधीच लक्ष देत नसत. त्यांना भंडारा डोंगर आणि इंद्रायणीचा काठ या पलीकडे काहीही दिसत नसे. घरात खायला अन्नाचा एक दाणा नसायचा. मुले भुकेने व्याकुळ होऊन रडायची. आईच्या पदराला धरून अन्नासाठी टाहो फोडायची. अशावेळी एका आईच्या, एका पत्नीच्या मनाची काय अवस्था होत असेल, तिच्या काळजाला किती घरे पडत असतील, याची आपण नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. रोजचीच पहाट असायची. जिजाबाई अत्यंत पहाटे उठायच्या. घरातील सर्व कामे, झाडलोट, सडा संमार्जन करायच्या. पण जेव्हा त्या चुरीकडे बघायच्या तेव्हा चूल पेटवण्यासाठी घरात लाकडाचा एक तुकडा नसायचा आणि लेकरांसाठी शिजवण्यासाठी एक मूठभर ज्वारीही नसायची. हे चित्र पाहून त्यांच्या रागाचा भडका उडायचा. त्यांचा राग अनावर व्हायचा. पण हा राग कोणावर काढायचा? नवरा तर देवाच्या ध्यानात मग्न. मग त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच व्यक्ती यायची, ती म्हणजे पंढरपूरचा तो काळा विठ्ठल. काय जादू केलीये या काळ्या विट्याने माझ्या नवऱ्याला देव जाणे. जिजाबाई स्वतःशीच कपाळावर हात मारून दडबडायच्या. कधी बघितलं तरी हातात टाळ आणि मुखात भजने. इथं लेकरांच्या पोटात अन्नाचा कण नाही. पोरं भुकेनं कासावीस होतायत आणि यांना मात्र त्या दगडातल्या देवाची चिंता लागून राहिलीये. माझा चांगला भला मोठा संसार होता. या काळ्याने माझ्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी केली. जिजाबाई रागारागाने तणतणत तुकाराम महाराजांजवळ जायच्या. महाराज डोळे मिटून हातात टाळ घेऊन ध्यानात बसलेले असायचे. जिजाबाईंचा आवाज अत्यंत चढलेला असायचा. अहो अहो, ऐकलत का? कधीतरी ते मिटलेले डोळे उघडून या संसाराकडेही बघा. तुमची मुले काल रात्रीपासून उपाशी आहेत. नुसतं पाणी पिऊन झोपलीयत ती. घरात कणभर धान्याचा दाणा नाहीये. आज तरी गावात जाऊन काहीतरी काम करा, लोकांची मजुरी करा, पण लेकरांसाठी काहीतरी घेऊन या. तुकाराम महाराज अत्यंत शांतपणे आपले डोळे उघडायचे. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही राग नसायचा. उलट एक विलक्षण तेज आणि ओठांवर एक अतिशय गोड शांत हास्य असायचे. ते अतिशय मृदू आणि प्रेमळ आवाजात जिजाबाईंना म्हणायचे, जिजा, अगं तू काय एवढी चिंता करतेस? तू माझा मायबाप पांडुरंग सर्व काही पाहत आहे. तो दीनांचा नाथ आहे. तो विश्वंभर आहे. तो कधीच आपल्या लेकरांना उपाशी झोपू देणार नाही. तू त्याच्यावर भार टाक आणि शांत रहा. तुकाराम महाराजांचे हे तत्वज्ञानाने भरलेले उत्तर ऐकून जिजाबाईंच्या रागाचा पारा अधिकच चढायचा. आगीत तेल ओतल्यासारखी त्यांची अवस्था व्हायची. अहो, कसला तुमचा तो पांडुरंग आणि कसला तो दीनानाथ? त्याला आमची भूक दिसत नाही का? तो जर एवढाच दयाळू आहे तर मग आमच्याच वाट्याला हे दुःख का? त्याच्या नावाने खडे फोडून काय उपयोग? तो येणार आहे का माझ्या पोरांना भाकर द्यायला? जिजाबाईंचा राग आता अश्रूंच्या रूपात बाहेर येऊ लागायचा. तुम्ही बसा तुमचे ते टाळ कुठं तिथेच. तुमच्याने काही होणार नाही. मीच जाते रानात, काहीतरी लाकडे गोळा करून आणते. ती गावात विकून 2 पैसे मिळतील. त्यातून लेकरांसाठी थोडी ज्वारी तरी घेऊन येईन. नाहीतर लेकरं तडफडून मरतील माझी. असे म्हणत जिजाबाई रागाने आपला पदर खोचायच्या. हातात एक जुनी कोयती घ्यायच्या आणि घराबाहेर पडायच्या. त्यांच्या डोळ्यातून रागाचे, हताशेचे आणि दुःखाचे अश्रू गालावर वाहत असायचे. बाहेर कडक उन्हाळ्याचे दिवस होते. वैशाख महिना सुरू होता. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. जमिनीवरची धूळ भाजून निघत होती. जिजाबाईंच्या पायात साधे चप्पलही नसायचे. अनवाणी पायांनी त्या रखरखत्या उन्हात जिजाबाई जंगलाच्या दिशेने चालायला लागायचा. त्यांच्या ओठांवर सतत एकच तक्रार असायची, एकच बडबड असायची. माझा चांगला भला मोठा संसार होता. सोन्यासारखी मुले होती. पण या पंढरपूरच्या विठ्याने माझ्या नवऱ्याला भुरळ घातली. त्याला वेड लावलं. माझा संसार उघड्यावर पाडला. वैरी झालाय तो माझा, जन्मोजन्मीचा वैरी. अशा प्रकारे विठ्ठलाला सतत शिव्या शाप देत, त्याला कोसळत, त्याच्यावर आपला सगळा राग काढत जिजाबाई रानात पोहोचायच्या. रानात जाऊन त्या वाळलेलू लाकडे शोधू लागायच्या. भुकेने त्यांच्या अंगात आधीच त्राण नसायचा. सकाळपासून पोटात अन्नाचा कण गेलेला नसायचा. तरीही धरी वाट पाहणाऱ्या लेकरांच्या सुकलेल्या चेहऱ्याचा विचार करून त्या दुप्पट वेगाने कष्ट करत राहायच्या. जंगलातील काटे त्यांच्या पायाला टोचायचे. फांद्यांचे ओरखडे हातांवर उठायचे. अंगातून रक्त यायचे, पण त्या थांबत नसत. एका आईची माया तिला थांबण्याची परवानगीच देत नव्हती. एक दिवस असाच उजाडला.
तो दिवस कदाचित जिजाबाईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि त्याचवेळी सर्वात भाग्याचा दिवस ठरणार होता. उन्हाळ्याचे अत्यंत कडक दिवस होते. सूर्य जणू काही पृथ्वीला जाळून भस्म करण्यासाठीचाच आकाशात आला होता. दुपारची वेळ होत आली होती. जिजाबाई नेहमीप्रमाणे रानात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. आज त्यांनी खूप मेहनत करून भरपूर सारी लाकडे गोळा केली होती. लाकडांची एक भली मोठी मोळी त्यांनी आपल्या साडीच्या पदराने आणि वेलींच्या सहाय्याने बांधून तयार केली होती. पण ती मोळी एवढी मोठी आणि जड झाली होती की जिजाबाईंना ती एकटीने जमिनीवरून उचलणे शक्यच होत नव्हते. त्यांनी एकदा, दोनदा, तीनदा प्रयत्न केला. आपला सगळा जोर लावून पाहिला, पण ती लाकडाची मोळी जागेवरून थोडीशीही हलली नाही. जिजाबाई पार थकून गेल्या. त्यांच्या शरीरातील उरलीसुरली ऊर्जाही आता संपली होती. घामाने त्या पूर्णपणे भिजल्या होत्या. तोंड कोरडे पडले होते. तहान एवढी लागली होती की जीव कासावीस होत होता, पण आजूबाजूला पाण्याचा एक थेंबही नव्हता. त्या हताश होऊन त्याच गरम जमिनीवर खाली बसल्या आणि पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागल्या. त्यांचा बांध फुटला. हे देवा, काय हे माझं नशीब! काय पाप केलं होतं मी गेल्या जन्मी, जी अशी शिक्षा भोगतीये? आता ही लाकडाची मोळी मी कशी उचलू? कोणीच नाहीये का रे इथे या जंगलात मला मदत करायला? त्यांनी अत्यंत केविलवाण्या नजरेने आजूबाजूला पाहिले, पण दूरवर एखादा माणूस तर सोडा, एखादा पक्षीही दिसत नव्हता. पुन्हा एकदा त्यांचा राग उफाळून आला. हा सगळा दोष, हे सगळं पाप त्या विठ्ठलाचंच आहे. त्यानेच माझ्या नवऱ्याला भजनी लावून वेड लावलंय आणि आता मला अशी या निर्जन जंगलात तडफडून मरण्यासाठी सोडून दिलंय. निर्दयी आहे तो, पाषाण आहे, पाषाण. जिजाबाईंचा विठ्ठलावरचा राग आता शिगेला पोहोचला होता. आता त्यांच्या अंगात जागेवरून उठण्याचीही ताकद उरली नव्हती. त्यांना वाटले की आता आपले आयुष्य इथेच, या जंगलात, या रखरखत्या उन्हात संपणार. घरी आपली लेकरं भुकेने आपली वाट पाहत असतील, पण आपण आता त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. या विचाराने त्यांचे हृदय पिळवटून निघाले. आणि मंडळी, नेमके त्याच वेळी, ज्यावेळी माणसाचे सर्व मार्ग बंद होतात, ज्यावेळी माणूस पूर्णपणे हताश होतो, त्याच वेळी तो अदृश्य हात माणसाच्या पाठीशी येतो. जंगलाच्या एका बाजूने अचानक पानांची सळसळ ऐकू आली. कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागली. जिजाबाईंनी दचकून डोळ्यातील अश्रू पुसत वर पाहिले. एक तरुण, सावळा, अतिशय सुंदर आणि तेजस्वी असा एक गुराखी मुलगा त्यांच्या दिशेने चालत येत होता. त्याचे रूप इतके लोभसवाणे होते की पाहणारा क्षणभर भान विसरून जाईल. त्याच्या डोक्यावर एक रंगीत मुंडासे गुंडाळलेले होते. खांद्यावर एक काळ्या रंगाची घोंगडी म्हणजेच कांबळी टाकलेली होती आणि हातात गुराख्यांची असते तशी एक लांब काठी होती. त्याच्या गळ्यात काही रानफुलांची माळ होती. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण, न समजणारी शांतता होती आणि त्याच्या मोठ्या कमळासारख्या डोळ्यांमध्ये जगातील सर्व करुणा सामावलेली होती. तो चालताना असा भासत होता जणू काही या सृष्टीचा प्रत्यक्ष मालकच आज या जंगलात पृथ्वीवर अवतरला आहे. तो सावळा तरुण गुराखी थेट जिजाबाईंजवळ आला. त्याच्या ओठांवर एक अत्यंत गोड, खट्याळ आणि वेड लावणारे हास्य होते. काय ग मावशे, काय झालं? अशी एकटीच या भर उन्हात रानात काय करतीयस? आणि एवढी ढसाढसा का रडतीयस? त्या तरुणाने अतिशय प्रेमळ आणि जणू काही जन्मोजन्मीची ओळख असल्याच्या स्वरात विचारले. त्याचा आवाज एवढा गोड होता की जिजाबाईंचा अर्धा थकवा तो आवाज ऐकूनच नाहीसा झाला. जिजाबाईंनी आपले पदराने अश्रू पुसले. काय सांगू रे बाबा तुला, माझं नशीबच फुटकं आहे. लेकरांसाठी रानात आले, खूप मेहनत करून ही लाकडांची मोळी बांधलीय, पण आता म्हातारपणामुळे आणि भुकेमुळे माझ्या अंगात ताकदच उरली नाहीये. ती मोळी माझ्याने उचलवत नाहीये आणि मला ती घेऊन लवकर गावात जायचंय. ती विकून लेकरांसाठी अन्नाची सोय करायचीय. हे ऐकून तो सावळा तरुण खळखळून हसला. त्याच्या हसण्याने जणू आजूबाजूची सुकलेली झाडेवेलीही पुन्हा मोहरून गेली. हवेत एक सुखद गारवा निर्माण झाला. अगं मावशे, एवढ्याशा यकश्चित गोष्टीसाठी काय एवढी रडतीयस? त्यात काय एवढं मोठं संकट आलं? थांब, मी उचलून देतो तुझी मोळी. किंबहुना तू खूप थकली आहेस, मीच तुझ्या घरापर्यंत ही मोळी पोहोचवून देतो. चल, उठ पाहू आता. असे म्हणत त्या सावळ्या तरुणाने एका हाताने अत्यंत सहजतेने, जणू काही ती मोळी लाकडाची नसून कापसाचीच असावी, ती भली मोठी आणि जड लाकडाची मोळी आपल्या डोक्यावर उचलून घेतली. हे पाहून जिजाबाईंना प्रचंड आश्चर्य वाटले. त्यांचे डोळे विस्फारले. अरे बापरे, एवढी जड मोळी तू एका हाताने कशी उचललीस रे पोरा? कोण आहेस तू? कुठून आलास आणि कोणत्या गावचा आहेस? मी तुला या भागात आधी कधीच पाहिलं नाही.
जिजाबाईंनी प्रश्नांची सरबत्तीच केली. तो तरुण हसत हसत म्हणाला, "अगं मावशे, मी असाच एक फिरता गुराखी आहे. माझं नाव विठू. लोक प्रेमाने मला विठू म्हणतात. आणि माझं गाव इथून खूप म्हणजे खूप लांब आहे. चल, आता उशीर नको करू. आपण तुझ्या घराकडे निघूया. तुझ्या लेकरांना भूक लागली असेल ना?" जिजाबाई आणि तो विठू घराच्या दिशेने चालायला लागले. जंगलातून गावापर्यंतची वाट खूप लांबची आणि खडतर होती, पण आज जिजाबाईंना तो रस्ता अजिबात कठीण वाटत नव्हता. चालता चालता त्या दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. विठूने अगदी सहजपणे मुद्दाम विषय काढण्यासाठी विचारले, "मावशे, पण तू एकटीच का आलीस घरानात? तुझे यजमान म्हणजे नवरा नाही आले तुझ्यासोबत? त्यांनी तुला असं एकट्याला लाकडं तोडायला कसं पाठवलं?" हा प्रश्न ऐकताच जिजाबाईंच्या जुन्या जखमेवरची खपली निघाली. त्यांचा पारा पुन्हा चढला. "माझ्या नवऱ्याचं नाव नको काढू बाबा माझ्यासमोर. तो असून नसल्यासारखाच आहे. जिवंतपणीच मला वैधन्य आल्यासारखं झालंय," जिजाबाई फणकाऱ्याने म्हणाल्या. विठूने थोडे आश्चर्यचकित झाल्यासारखे नाटक करत विचारले, "असं का म्हणतीयस मावशे? काय करतात तुझे यजमान? व्यसन बिसन करतात की काय?" "अरे, व्यसन असतं तर एखाद्या वेळेस सोडवता आलं असतं. काय सांगू रे विठू तुला. माझा नवरा म्हणजे देहू गावचा तो तुकाराम. चांगला सावकाराचा पोरगा होता. पण त्याला त्या पंढरपूरच्या काळ्या विठ्याचा असं काही भयंकर वेड लागलंय की त्याने संपूर्ण घरदार, बायका पोरे वाऱ्यावर सोडून दिलेत." जिजाबाई आता भरभरून बोलत होत्या. त्यांच्या मनातील वर्षानुवर्षांचा सर्व राग, सर्व खदखद, सर्व दुःख त्या आज त्या अनोळखी गुराख्यासमोर मोकळे करत होत्या. "तुला सांगते विठू, तो पंढरीचा विठ्ठल ना अगदी निर्दयी आणि निष्ठुर आहे. त्याने माझ्या संसाराची राखरांगोळी केली. माझा नवरा दिवसरात्र फक्त विठ्ठल विठ्ठल करत टाळ कुटत असतो. इकडे घरात माझी कोवळी मुले उपाशी असतात, पाण्या वाचून तडफडतात, पण त्याला त्या विठ्याच्या भजनापुढे काहीच दिसत नाही. देव असा कसा असू शकतोय?" विठू अत्यंत शांतपणे हे सर्व ऐकत होता. तो स्वतःच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या शिव्या ऐकत होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावरील हास्य थोडेही कमी झाले नव्हते. तो मुद्दाम जिजाबाईंना आणखी बोलत होता. त्यांचा राग आणखी बाहेर काढत होता. "अरे रे, हे तर खूपच वाईट आहे. मग तर तो विठ्ठल खरंच खूप वाईट आणि मतलबी आहे. अशा देवाची भक्ती करून काय उपयोग, जो आपल्याच भक्ताच्या घराची अशी वाताहत करतो, जो पोरांना उपाशी मारतो? मला तर तो विठ्ठल मूर्खच वाटतो." विठूने मुद्दाम जिजाबाईंच्या सुरात सूर मिसळला आणि विठ्ठलाला नावे ठेवली. पण मंडळी, इथेच खरी गोम होती. विठूचे हे वाक्य ऐकताच जिजाबाई एकदम जागेवर थांबल्या. त्यांनी अतिशय रागाने विठूकडे पाहिले. एक क्षण त्यांना स्वतःच्याच कानावर विश्वास बसला नाही. त्यांच्या मनात विचार आला, "मी माझ्या नवऱ्याच्या देवाला काहीही बोलेन, कारण तो माझा अधिकार आहे, माझा संताप आहे. पण हा कालचा अनोळखी पोरगा, हा माझ्या नवऱ्याच्या देवाला नाव ठेवणारा कोण?" जिजाबाईंचा सूर अचानक बदलला. त्यांच्या आवाजात आता एक वेगळाच दरारा आला. त्या विठूला डोळे वटारून म्हणाल्या, "ए पोरा, तू काहीही बोलू नकोस हं. जीभ हासडून ठेवीन तुझी. तो माझा नवरा जरी वेडा असला तरी तो खोटा नाही. आणि त्याचा तो देव वाईट नाहीये रे." विठूने भुवया उंचावून खटाळपणे विचारले, "आत्ता तर तूच त्याला शिव्या देत होतीस ना मावशे? तूच तर म्हणालीस तो निर्दयी आहे म्हणून." जिजाबाई थोड्या शांत झाल्या. त्यांच्या आवाजात आता एक प्रकारचा आदर आणि प्रेम डोकावू लागले. त्या म्हणाल्या, "अरे वेड्या, माझा राग माझ्या नवऱ्याच्या वागण्यावर आहे, माझ्या गरिबीवर आहे. पण तुला एक खरं सांगू का? माझा नवरा जेव्हा डोळे मिटून त्या विठ्ठलाचं भजन गातो ना, तेव्हा गावातले सगळे लोक आपले कामधंदे सोडून मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत बसतात. माझा नवरा कोणाचं वाईट करत नाही. तो कधी खोटं बोलत नाही. तो सर्वांना मदत करतो. त्याच्या अंगात एवढी दया, क्षमा आणि शांती आहे की लोक त्याला संत म्हणतात. हे सर्व गुण त्याला त्या विठ्ठलानेच तर दिलेत ना, मग तो विठ्ठल वाईट कसा असेल?" जिजाबाई पुढे म्हणाल्या, "माझा राग फक्त एवढाच आहे की त्या विठ्ठलाने माझ्या नवऱ्याला थोडी तरी संसाराची बुद्धी द्यावी. बाकी माझा नवरा म्हणजे सोन्यासारखा, साक्षात देवासारखा माणूस आहे. आणि त्याचा तो देवही नक्कीच महान असेल. म्हणूनच तर माझा नवरा त्याच्यासाठी एवढा वेडा झालाय. त्यामुळे तू माझ्या नवऱ्याच्या देवाला नाव ठेवायची काही गरज नाही." मंडळी, जिजाबाईंच्या तोंडून तुकाराम महाराजांची आणि स्वतःची ही अप्रत्यक्ष स्तुती ऐकून त्या विठूच्या म्हणजेच साक्षात पांडुरंगाच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू तरळले.
भगवंताला भक्ताच्या शिव्याही किती गोड लागतात याचे हे प्रमाण आहे. कारण त्या शिव्यांमागेही एक निखळ निष्पाप प्रेम लपलेले असते. जिजाबाईंच्या मनात विठ्ठलाविषयी राग होता, पण द्वेष नव्हता. त्यांच्या शिव्यांमध्येही एक प्रकारची भक्तीच लपलेली होती. अशा प्रकारे बोलता बोलता सुखदुःखाच्या गप्पा मारता मारता ते देहू गावात पोहोचले. जिजाबाईंची झोपडी आता जवळच आली होती. विठू, तू खूप म्हणजे खूप उपकार केलेस रे आज माझ्यावर. तू नसतास तर मी आज ती मुळी घेऊन कधीच घरी पोहोचू शकले नसते. आज माझ्या लेकरांना तुझ्यामुळे 4 घास खायला मिळतील. जिजाबाई अत्यंत कृतज्ञतेने आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, अगं यात कसले उपकार मावशे, ही तर माझी ड्युटीच आहे, माझं कर्तव्यच आहे. ज्यांना जगात कोणी नसतं, ज्यांचा कोणी कैवारी नसतो, त्यांचा भार मीच उचलतो ना. तो भार उचलण्यासाठीच तर मी आलोय. विठू हसत हसत म्हणाला. विठूचे हे वाक्य अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण होते, पण जिजाबाईंच्या साध्या, भोळ्या आणि संसारात अडकलेल्या मनाला त्याचा खरा अर्थ त्यावेळी समजलाच नाही. ते झोपडीच्या दारात पोहोचले. विठूने अत्यंत हलकेच ती लाकडांची मोळी जमिनीवर ठेवली. बरं मावशे, आता मी निघतो. मला खूप लांब जायचे. खूप लोक माझी वाट पाहत आहेत. आणि हो, जाता जाता तुझ्या यजमानांना, तुकारामाला माझा रामराम नक्की सांग, असे म्हणून विठू वळला. जिजाबाईंच्या मनात अचानक मातृभाव जागृत झाला. त्या म्हणाल्या, अरे थांब, असं कसं जाणार तू? भर उन्हातून आलायस, घरात ये, थोडं पाणी तरी पी. मी तुला काहीतरी खायला देते, गुळपाणी देते, थांब जरा. जिजाबाई घाईघाईने घरात गेल्या. पाण्याचा तांब्या घेऊन त्या लगेच एका क्षणात बाहेर आल्या. पण बाहेर आल्यावर त्यांनी पाहिले की तिथे कोणीच नव्हते. अरे विठू, विठू, कुठे गेलास रे पोरा? पाणी तरी पिऊन जायचं ना. त्यांनी इकडे तिकडे पाहिले. रस्त्यावर दूरवर नजर टाकली, पण तो सावळा सुंदर तरुण गुराखी कुठेच दिसला नाही. तो जणू हवेतच विरघळून गेला होता. तेवढ्यात झोपडीतून तुकाराम महाराज बाहेर आले. त्यांची समाधी आत्ताच नुकतीच उतरली होती. महाराज बाहेर आले आणि अचानक दारातच थबकले. त्यांनी डोळे मिटले आणि हवेत एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर एक अलौकिक स्वर्गीय आनंद पसरला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. जिजा, अगं जिजा, इथे कोण आलं होतं आत्ता? कुणाशी बोलत होतीस तू? महाराजांनी अत्यंत भावूक आणि कापऱ्या आवाजात विचारले. जिजाबाई गोंधळल्या. कोण येणार आहे आपल्या या गरीबाच्या घरी? कोणीच नाही आलं. तो एक गुराखी पोरगा होता. बिचारा खूप चांगला होता. त्याने मला रानातून लाकडाची मोळी उचलून आणायला मदत केली. मी घरात पाणी आणायला गेले आणि तो न सांगताच निघूनही गेला. त्यालाच शोधत होते मी. हे ऐकताच तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते तसेच जमिनीवर खाली बसले आणि त्या लाकडांच्या मोळीवरून अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने हात फिरवू लागले. काय म्हणतेस तू जिजा? गुराखी पोरगा? अगं वेडे, तुला काहीच कसं समजलं नाही? महाराजांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या शब्दातून अमृत पाझरत होते. काय समजायचं होतं मला? आणि तुम्ही असे का रडताय? काय झालंय नक्की? जिजाबाईंना काहीच उलगडा होत नव्हता. तुकाराम महाराज म्हणाले, जिजा, जरा शांत हो. डोळी मीट, एक श्वास घे आणि अनुभव. बघ, या संपूर्ण अंगणात, या मातीत कस्तुरी आणि चंदनाचा सुगंध कसा दरवळत आहे. हा सुगंध या मृत्यूलोकात, या जगात कुठेच मिळत नाही ग जिजा. अगं वेडे, ज्याला तू रानातून लाकडं वाहायला लावलीस, ज्याच्याशी तू भांडत आलीस, ज्याला तू गुराखी समजलीस, तो सामान्य पोरगा नव्हता ग जिजा. तो साक्षात माझा पंढरीनाथ होता. माझा मायबाप विठ्ठल होता. तो वैकुंठाचा राणा आज तुझ्यासाठी गुराखी बनून आला होता. तुकाराम महाराजांचे हे शब्द ऐकताच जिजाबाईंच्या हातातील पाण्याचा तांब्या जमिनीवर निसटून पडला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. काय काय म्हणताय तुम्ही? तो सावळा पोरगा, तो खट्याळ विठू, तो विठ्ठल होता? जिजाबाईंचे संपूर्ण अंग थरथर कापू लागले. होय जिजा, अगं तू आयुष्यभर ज्याला शिव्या घातल्यास, ज्याला तू आपला वैरी मानलास, ज्याला कोसळत राहिलीस, तो भगवंत तुझा राग विसरून तुझ्यासाठी, केवळ तुझ्या मदतीसाठी साक्षात वैकुंठ सोडून या मृत्यूलोकात आला. ज्याच्या चरणी ब्रह्मादिक देव लीन होतात, त्याने आज तुझ्या लाकडांची मोळी स्वतःच्या माथ्यावर वाहिली. किती भाग्यवान आहेस ग तू.
तुकाराम महाराजांचे हे शब्द जिजाबाईंच्या काळजात एखाद्या धारदार बाणासारखे घुसले. त्यांना रानात झालेले ते सर्व संभाषण एकापाठोपाठ एक आठवू लागले. तो सावळा रंग, ते वेड लावणारे हास्य, ते कमळासारखे डोळे आणि त्याचे ते गूढ शब्द. ज्यांना जगात कोणी नसतं त्यांचा भार मीच उचलतो. जिजाबाईंना स्वतःचीच प्रचंड लाज वाटू लागली. पश्चातापाच्या अग्नीत त्या होरपळून निघाल्या. हे देवा, हे पांडुरंगा, मी किती पापी आहे, किती अभागी आहे मी. ज्या देवाची माझा नवरा रात्रंदिवस पूजा करतो, ज्याच्यासाठी त्याने सर्वस्व सोडले, त्या देवाला मी माझ्या क्षुल्लक कामासाठी राबवले. मी त्याला शिव्या दिल्या, त्याला पाषाण म्हटले आणि त्याने मात्र माझ्यावर कृपेचा एवढा मोठा वर्षाव केला. जिजाबाई त्याच जागेवर जमिनीवर कोसळल्या. त्या ढसाढसा रडू लागल्या. मला माफ कर रे देवा, मला क्षमा कर. मला अडाणीबाईला तुझी ओळख पटली नाही. तू खरोखरच दीनानाथ आहेस, तू दीनांचा कैवारी आहेस. तू फक्त माझ्या नवऱ्याचा नाही तर माझाही तारणहार आहेस. मी चुकले रे देवा. त्या दिवशी त्या एका मंगलमय क्षणी जिजाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीचा सर्व राग, सर्व द्वेष कायमचा निघून गेला. त्यांच्या अहंकाराचा पूर्णपणे नाश झाला. ज्या विठ्ठलाला त्या आपला सर्वात मोठा वैरी समजत होत्या, तोच विठ्ठल आज त्यांच्यासाठी त्यांचा खरा तारणहार बनला होता, त्यांच्या संसाराचा खरा रक्षक बनला होता. तुकाराम महाराजांनी पुढे होऊन जिजाबाईंना उठवले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत महाराज म्हणाले, जिजा, रडू नकोस. वेडी आहेस तू. भगवंत कधीच आपल्या खऱ्या भक्ताचा राग करत नाही. तुझी भक्ती आज माझ्यापेक्षाही मोठी ठरली आहे, कारण मी तर फक्त एकाच जागी बसून त्याचे नामस्मरण केले, पण त्याने साक्षात तुझ्या सोबत चालण्याचे, तुझ्याशी बोलण्याचे भाग्य तुला दिले. तुझा संसार आणि तुझी मेहनत आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. मित्रांनो, ही आहे आपल्या सावळ्या विठ्ठलाची खरी लीला. देव कधीच भक्ताची परीक्षा घेण्यासाठी येत नाही. तो तर भक्ताच्या मदतीसाठी, भक्ताचा भार हलका करण्यासाठी नेहमी धावून येत असतो. देवाला प्राप्त करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी तुम्हाला सर्वस्व सोडून जंगलात जाऊन तपस्या करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमचे दैनंदिन काम प्रामाणिकपणे करत राहिलात, तुमचा संसार,